नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आता आपण बघूयात राजकीय क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या. गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न. गडकरींच्या पराभवासाठी रसद फडणवीसांनी पुरवली तर शहांच्या हाती सत्ता आल्यास ते योगींनाही घरी पाठवतील. संजय राऊतांचे सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे. संजय राऊतांची विधानं हास्यास्पद, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन. राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न. सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर. संजय राऊतांनी वायफळ बोलू नये. मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे, मला रसद घेण्याची गरज नाही. वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार. सामनाच्या रोखठोकवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले. अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न. सामनातून संजय राऊतांचा आरोप. 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. संजय राऊतांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न. हिंमत असेल तर राऊतांनी एक रोखठोक त्यावरही लिहावं. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल. अजित पवारांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक सभा. आमच्यात वाद असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. संजय शिरसाटांची राऊतांवर टीका. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल. मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. पत्रातून एका मंत्र्यांवर आरोप. भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली आहे. नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणारा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का? रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा.